स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामध्ये काही शिवशाही बस पडून असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। या बातमीची दखल घेत एसटी महामंडळाने शिवशाही बस हलवायला सुरुवात केली। एकूण 11 शिवशाही बसेस आणि खासगी बस अशा 12 बस भंगार अवस्थेत पडून होत्या। पुण्यात मध्यधुंद पीएमपीएमएल बस चालकाने तरुणाला उडवलं। या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर मार बसलाय। वाघोलीकडे जात असताना हा अपघात झाला। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर पीएमपीएल बस अचानक बंद पडल्याने गोंधळ उडाला आणि यावेळी पोलिसांवर या बसला धक्का देण्याची वेळ आली। नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने पुन्हा बस सुरू करण्यात आली। चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीमध्ये भीषण आग लागली। निर्माणाधीन इमारतीमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। महाविकास आघाडीच्या वतीने हा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून विधिमंडळ सचिवांकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आला। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही जिल्हा संपर्क मंत्र्यांची नेमणूक केली। सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे। आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीकडे अजित पवार स्वतः लक्ष देणार आहेत। औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमींना भोवलंय। अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन करण्यात आलं। शिवरायांचा अवमान आम्ही सहन करणार नाही। अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। सरकारने अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केले। आता संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणांनी केली आहे। विधान परिषदेत विरोधकांसह अंबादास दानवेंनी कोरटकरांचा मुद्दा लावून धरल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। पंडित नेहरू यांनी शिवरायांवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं। हिंमत असेल तर त्यावर तुम्ही बोलणार का असा प्रतिसवाल त्यांनी केला। तसंच कोरटकर हा चिल्लर माणूस, त्याच्यावर कारवाई होणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे। भाजपला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 4 असा आतापर्यंत फॉर्म्युला ठरलेला आहे। तर उर्वरित 7 समितींबाबत निर्णय अजूनही बाकी असून इतर जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का दिलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी MSRDCच्या जॉईंट MD-पदी कैलास जाधव यांची नियुक्ती केली होती। दरम्यान आता जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेत। वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे। हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय। कोल्हापूर, मुंबई, वाशिम प्रवास करणं शक्य नाही असं कारण मुश्रीफांनी दिलं। वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या SIT-कडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली। कराडच्या नावावर असलेल्या काही गाड्या जप्त केल्याचा उल्लेख दोषारोप पत्रामध्ये करण्यात आला। यात आलिशान मर्सिडीज, BMW अशा वाहनांचा समावेश आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड दम दिला। चुकीचं वर्तन आणि चुकीचं काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला। धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। हत्या प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली। पुण्यात धनंजय मुंडेंच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मुंडेंनी पाठीशी घातल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला। पुण्यात आम आदमी पक्ष आक्रमक झालाय। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। धनंजय मुंडेंना फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहरात देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करत बंद पाळण्यात आला। देशमुख धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या कर्जत श्रीगोंदामध्ये आंदोलन करत बंद पाळण्यात आला। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी नागरिकांनी केली। जालन्यात मराठा समाज आक्रमक झालाय। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आला। जालन्याच्या जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली। मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळ एका कंटेनरने रस्त्याच्या बाजूने लहान मुलांना बसवून चाललेल्या उंटाला उडवलं आणि अपघातात उंट जखमी झाला असून मुलांना किरकोळ दुखापत झाली।
घडामोडींचा सिलसिला यापुढे सुरू राहणार आहे. पुढल्या बुलेटिनमध्ये वेगवेगळ्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत. याकरता आपण जाऊयात माझ्या सहकारी फराह यांच्याकडे. धन्यवाद विशाल. बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? विधान परिषदेमध्ये सतेज पाटील आणि अनिल परब यांचा सरकारला सवाल. तर या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं. मंत्री अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. महाविकास आघाडीनं विधिमंडळ सचिवांकडे सोपवला प्रस्ताव. प्रस्तावाला उशीर झाल्याचं ठाकरेंचं विधान. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलं. अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन. निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. कोरटकर असो किंवा कुणी असो, जो महाराजांचा अपमान करेल त्याला सोडणार नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. औरंगजेबाची कबर उखडून फेका. नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर अबू आझमी यांच्यावरच्या निलंबनाच्या कारवाईचं केलं स्वागत. प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. धमकी प्रकरणी पोलीस करणार तपासणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती. नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. बीडच्या शिरूरमध्ये गाव गुंडांकडून एका व्यक्तीला अमानुष मारहाण. मारहाणीचा थरारक व्हिडिओ समोर. आरोपी अद्याप मोकाट. काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर. धारावीमध्ये लेदर कामगारांसोबत साधणार संवाद. धारावी पुनर्विकासाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी तुर्तास पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम. तर पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही, हायकोर्टाचा सवाल. निफाडमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. बिबट्याला पकडतानाचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केल्यानं सपाचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन करण्यात आलं आहे. औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता असं वक्तव्य 3 मार्चला अबू आझमींनी विधान भवन परिसरामध्ये केलं होतं. त्यावरून अधिवेशनात एकच गदारोळ झाला. तर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आझमींवर जोरदार टीकेचे बाण सोडले. या संदर्भात आज चंद्रकांत पाटलांनी मांडलेल्या निलंबनाचा ठराव हा सभागृहामध्ये एकमतानं मंजूर झालाय. तर याच मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवरायांचं आवाहन करणारे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि प्रशांत कोरटकरवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी केली. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापलं. दरम्यान या सर्व वादानंतर अबू आझमींनी आपलं विधान मागे घेतलेलं असलं तरी अबू आझमींची आडमोठी भूमिका कायम असल्याची टीका होतीये.